कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिना आव्हानात्मक असणार आहे. सप्तम स्थानात मंगळदेवांचा गोचर असणार आहे. मंगळदेव 23 फेब्रुवारी पर्यंत सप्तमातनच गोचर करतील, प्रथमाला पाहतील. त्यामुळे वारंवार तुम्हाला विविध कार्यामध्ये व्यस्त घरातील कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. स्त्री सौख्य किंवा पती सौख्य तुम्हाला या महिन्यामध्ये प्राप्त होताना सुद्धा मतवैचारिकता प्रामुख्याने दिसून येणार आहे. कुठल्याही गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखादी जबाबदारी स्वीकारली आहे, ती पार पाडत आहात, तरी त्यामध्ये सुद्धा मोठे संघर्षाचे योग या महिन्यात प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे संमिश्र महिना जाईल असे सुरुवातीला सांग. शैक्षणिक दृष्टिकोनातून उत्तम असा फेब्रुवारी महिना कर्क राशीसाठी असणार आहे. भाग्यस्थानामध्ये शनिदेवांचं गोचर आहे. त्यामुळे नवीन काही करू पाहत आहात किंवा नवीन काही संधी उपलब्ध होत आहे, तर त्या संधीचं सोनं करून घेणं हा तुमच्यासाठी विशेष काळ असणार आहे. यामध्ये नैराश्य किंवा टाळाटाळ करणं हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. दशमात असणारी मेष राशी आणि मंगळदेवाचे गोचर हे सप्तमातनं होतंय. त्यामुळे या महिन्यामध्ये व्यापारासाठी, उद्योगासाठी मोठ्या गुंतवणुकीची संधी उपलब्ध होऊ शकते. नवीन काहीतरी व्यापारामध्ये परिवर्तन, बदल घडावं यासाठी तुमची धडपड मात्र या महिन्यात प्रकर्षाने दिसून येत आहे. सप्तम भावात मंगळदेव आले की तुम्हाला अधिक कार्यक्षम बनवतात, धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करत असतात. लाभाची स्थिती उत्तम आहे. खर्चाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना विशेष म्हणता येईल.